नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत जो मोठा निर्णय घेतला त्याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अन्य दूध उत्पादक मित्रांसोबत ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की राज्यातील गायीच्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने पूर्वी जे 5 रुपये अनुदान लिटर मागं देण्यात आलेलं होतं त्यामध्ये आता 2 रुपये अशी वाढ करून टोटल 7 रुपये अनुदान देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही महिन्यापूर्वी 5 रुपये ही वाढ करण्यात आली होती, परंतु आता त्या 2 रुपये अधिक करण्यात आले आहेत आणि टोटल 7 रुपये आता प्रत्येक लिटर दुधामागे आपल्याला वाढ मिळणार आहे. हा निर्णय येणाऱ्या 1 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व प्रायव्हेटच त्याचबरोबर सहकारी संघांना लागू होणार आहे आणि जर दूध उत्पादकांना दूध संघांनी 3.5 फॅट आणि 8.5 SNF याकरिता 1 ऑक्टोबर 2024 पासून 28 रुपये प्रति लिटर इतका दर देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे संघाकडून मिळणारे 28 प्लस सरकारकडून देण्यात येणारे 7 असा 35 रुपयेपेक्षा जास्त भाव आता शेतकऱ्यांना नक्कीच गाईच्या दुधामागे मिळणार आहे. त्यामुळे आता ही एक राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुख देणारी घटना आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी सरकारने आता 965 कोटी 24 लाख रुपये इतक्या खर्चाची सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं की 1 ऑक्टोबर 2024 पासून आपल्या दुधाची जी रेट आहे तो नक्की आपल्याला चेक करायचा आहे आणि पाहायचं आहे की सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आपला दूध संघ करतो आहे किंवा नाही. आता हा निर्णय जो आहे तो सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. त्यामुळे आता प्रत्येक लिटर मागे 7 रुपयाचे अनुदान आपल्याला मिळणार आहे. तर शेतकरी दूध जे उत्पादक आहेत त्यांनी आपल्या प्रत्येक वेळी दूध संघात दूध घालत असताना 1 ऑक्टोबरपासून ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर मंडळी, ह्या योजनेसंबंधित अजून माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या त्या लिंकवर क्लिक करून आपण अजून माहिती घेऊ शकणार आहात. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.